पवार साहेबांचं पुस्तक वाचतोय तर ह्याच्यात धीरूभाई अंबानीचा आणि त्यांच्यावर जी मूव्ही बनलेली ना गुरु, त्या मूव्हीत जे कथानक आहे त्याचा उल्लेख आलेला आहे. तर जी आपली प्रो सोशलिझम इकॉनॉमी होती ना त्याला चॅलेंज करणारे पहिले उद्योगपती जे होते ते धीरूभाई अंबानी होते. कसं प्रो सोशलिझम इकॉनॉमी होते त्यात तुम्ही किती माल प्रोड्यूस करायचा हे सरकार ठरवायचं. आणि ह्याच्यात काय व्हायला लागलं आणि धीरूभाई अंबानीनं क्षमतेपेक्षा जास्त माल प्रोड्यूस केलेला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली. ह्याच्यात विषय काय व्हायला लागला, समजा सेम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बाहेरच्या कंपन्या 200 शेड जर बनवत असतील तर आपल्या गव्हर्नमेंटनं 50च परवानगी दिली. पण ह्यांचा माल काय होणार, महाग होणार आणि तो विकला जाणार नाही, जास्त पैशात विकला जाणार. त्यामुळे त्यांनी ती चौकट मोडलेली. तर त्याच्याबद्दल पवार साहेब काय म्हणतात आणि त्यांचं धीरूभाईचं काय कन्व्हर्सेशन झालेलं. पवार साहेब काय म्हणतात, धीरूभाई अंबानी यांनी रासायनिक प्रकल्प उभारला तेव्हा सरकारनं प्रकल्पाच्या उत्पादन क्षमतेसंदर्भात मार्गदर्शक आखून दिली होती. त्या तत्वाचं उल्लंघन त्यांनी केलं म्हणून त्यांच्यावर खटला भरला गेला. ठीक आहे, खरं काय आहे असं मी धीरूभाईंना विचारलं तर ते म्हणाले, मला ग्लोबल प्लेअर बनायचं आहे आणि ग्लोबल प्लेअर व्हायचं असेल तर मला उत्पादन क्षमतेसंदर्भातील मार्गदर्शक चौकटीच्या बाहेर पडावंच लागेल. हे तेव्हाचं चित्र आणि आज आपण काय पाहतो, पेट्रोल रसायनाच्या निर्मिती जगभरात अग्रेसर असणाऱ्या 4-5 मोठ्या कंपन्यांच्या पंक्तीत आज रिलायन्स पेट्रोकेमिकल बसलेले आहे. हे केलं नसतं तर ती कंपनी तिनं उभं केलेलं सारं काही कोसळलं असतं. तर हे पवार साहेबांना पण हा विचार पटत होता त्या टायमाला, पण कधी कधी राजकारणाने विचार पटले ते कायदे असे बनलेले असतात की कुणीच काय करू शकत नाही. तर विषय काय झालाय, तर मग त्यांनी समजा जर ग्लोबल लेवलला त्यांना कॉम्पिट करायचं असेल तर त्यांना जास्त माल उत्पादन करावंच लागेल. सरकारनं जर म्हणले तुम्हाला 50च तुम्हाला क्वांटिटी निर्माण करायची आहे, सेम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दुसरी कंपनी 100 करत असेल तर ऑब्व्हियसली तुमचा माल 2 पट महाग जायला ना. तर त्याच्याबद्दल प्रो सोशलिझम इकॉनॉमीचे हे बऱ्याच उद्योगपतींना नुकसान झालेलं आहे ह्याच्यामुळं. आणि धीरूभाई अंबानींचं गुरु पिक्चर जर बघितलं ना तुम्हाला हे काय संदर्भ आहे तो पूर्णपणे लक्षात येईल.